पण बिग बॉसचे गणित एक लक्षात घ्या महाराज. आता विषय निघाला म्हणून एक वाक्य सांगतो. बिग बॉस चांगलं वाईट हा प्रश्न बाजूला टाका, पण इथं बसलेल्या सगळ्या तरुण मित्रांनो एक वाक्य सांगून जातो. आयुष्यात कधीतरी आत्महत्येचा विचार जर मनात आला तर एकदा फक्त त्यात ते गोलीगत सूरज म्हणून पोरग आहे तेवढं आठवा. आणि खऱ्या अर्थानं कोरोनाच्या काळामध्ये स्वतः संपल्याची जाणीव झालेली तो डीपी दादा म्हणून एक आहे ना, तो डीपी दादा आठवून पहा. अरे जो खऱ्या अर्थानं वडील मेले तेव्हा गोट्या खेळत होता. लोकांनी येऊन सांगितलं तुझे वडील मेले, गोट्या खशात घातल्यानं घरी गेला. बापाचं शेवटचं तोंड पाहिलं, कळत नव्हतं नेमकं काय चाललंय. अरे खऱ्या अर्थानं आईच्या उपचाराला पैसे मिळाले नाहीत, सगळ्यांकडे पैसे मागितले पण कुणी दिले नाही. खोकून खोकून आई समोर गेली पण काही करू शकला नाही. अरे फक्त गणपती बसवायचा म्हणून 3 दिवस कामाला गेला, कष्ट काबाड कष्ट केले, गणपती बाप्पा पुरते पैसे जमा केले. पण गावातलं याच्यासोबत येड्यासोबत कुणी राहायचं म्हणून गणपती बसवायला कुणी आलं नाही. एकट्यानं गणपती बसवला, पण त्याच गणपती बाप्पाचा आज आशीर्वाद पहा, 3रा आठवडा पहिल्याच नंबरवर चालला. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थात जेव्हा जेव्हा जीवन संपल्याची जाणीव होईल ना तेव्हा एकदा खऱ्या अर्थानं या सीजनचा बिग बॉस आठवून पहा. कारण ही कालची पोरं आता त्यात बाकीचे सगळे तावून आहेत. भांडताना सगळे पाहिले पण झाडून घेताना कोणाला पाहिलं.